आज आज आपण उपोषण वारंवार तोंडी लेखी असं काही झालं की फक्त मला एकट्यालाच असा वेगळा नियम आहे त्यांच्याकडं. बाकीचे कुणावर कारवाई नाही, कुणाला पत्र नाही, काही नाही, असा विषय. त्या अधिकाऱ्यावर याच्या अगोदरही काही वारंवार तक्रारी त्यांच्यावर होत आहेत, पण ते अधिकारी तुमच्यावर बी तुम्हाला बी वेटीस धरत आहेत. हो. या अगोदर त्यांनी पत्रकारावर गुन्हे दाखल केले होते. त्याच्या अगोदर माझं एक इथं उरूस होता दर्गामध्ये, त्याचं एक पत्र काढलं होतं. मला उरूस झाला, सगळे झालं त्याच्यानंतर, आणि ती माझ्याकडं नव्हतं, पण माझ्याकडे फक्त कव्वालीचा प्रोग्राम 2 दिवस होता माझ्या ट्रान्सफॉर्मर. तर ते पण पत्र आहे. म्हणजे वारंवार त्यांचं असं तोंडी आणि बोलण्यातून पण असं म्हणजे अपमानास्पद. तुझी अवकात आहे का? आता काल तर कसं म्हणलं ते, तुझी अवकात आहे का मला बोलायची, गेट आऊट असं वगैरे बोलले. खूप वाईट बोलले ती. त्यांनी तुमच्याशी संपर्क साधला नाही की किंवा तुम्ही आत्महत्यासारखं असं पाऊल उचलू नका किंवा उपोषण करू नका? वसुली चालू होती माझी कळंब रोडला, कळंब रोड DTCवर. तिथं फोन आला मला की तू आत्महत्या कर, काय कर, तू आधी पत्र नाही म्हणले मला इथे येऊन ऑफिस, असं बोलले तुम्ही फोन. आता तुम्ही आज उपोषण करणार होता, त्याच्याविषयी त्यांनी काही तुम्हाला असं बोलून घेतलं नाही का किंवा उपोषण करू नका काही? तुम्ही याच्यानंतर काही वरिष्ठ त्यांच्या अधिकाऱ्याशी काही संपर्क साधलाय का? वरिष्ठांना सर्व मी मेल केले, कळविले माझं चाललंय काय. त्यांच्याकडून काय मेल केले, लातूर, बीड, सगळ्यांना. त्यांचं काय आलंय का पत्र काय आपल्याला किंवा नाही. उपोषण करू नका काय असं? आता बोलतील ना ते आता.